स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये. कसे आहेत तुम्ही? मस्त असताल आणि मी पण मस्त आहे. तर आज आमच्या गबूचा बड्डे आहे. सगळ्यांनी विश करा. उठला होता सकाळी, खूप मस्ती चालली होती, बघा तुम्ही पण. मी त्याच्या बड्डेचं डेकोरेशन केलं होतं, पण मी त्याचा शूट नाही घेतला कारण की माझी तब्येत खूप जास्त बिघडली होती. इथे माझ्या वहिनीची फॅमिली आली होती, माझी फॅमिली होती आणि मी डेकोरेशन केलं होतं छोटंसं. खूप छान वाटत होतं. मला अजून खूप छान डेकोरेशन करायचं होतं, पण नाही जमलं माझ्याकडून. पण खूप छान बड्डे झाला त्याचा. त्याचे मम्मी पप्पा त्याला रेडी करत होते. खूप छान दिसत होता तो. आता बघाच पुढे जो त्याला ड्रेस घालत आहे तो आम्ही ड्रेस शिवून घेतला होता. आता बघा त्याची एंट्री झाली. किती मस्ती चालली त्याची. खूप जास्त मस्ती करत होता तो. केककडे बघत होता. त्याला केक खूप जास्त आवडतो. आणि डायनिंग टेबलवर मी असं डेकोरेशन केलं होतं, फुलं वगैरे टाकून. केक ठेवला होता मधात आणि त्याच्या मम्मीच्या मांडीवर दिलं बसायला. आणि त्याच्या पप्पाला आवाज देत होता, पप्पा या बसा. मग त्याच्यानंतर मम्मीनी ओवाळलं त्याला, कुंकू वगैरे लावलं. इथे सगळे जेवण करायला बसले फॅमिली. आणि बिर्याणी होती खूप स्पेशल. मला खूप आवडते बिर्याणी. कोणाकोणाला आवडते नक्कीच सांगा. इथे गाणे पण चालू आहे. हे माझे छोटे काका आहेत, ते आले होते. ते डॉक्टर आहेत माझे काका. तर मग ते हॉस्पिटलला गेले होते, मग त्यांना लेट झालं घरी यायला. माझी तब्येत खूप जास्त खराब झाली होती. मला उभासुद्धा राहू वाटत नव्हतं कारण की मला विकनेसच खूप आला होता. मग माझे काका बोलले की सलाईन लावून घे. माझे काका पण घरी आले होते, तर मग त्यांच्याकडून सलाईन लावून घेतली मी. ते पण 5 वर्षांनंतर मी सलाईन लावली. बापरे, खूप जास्त त्रास झाला मला. लावायच्या वेळेस भीतीच वाटत होती, मग त्रास होणारच, साहजिक गोष्ट आहे. आता बरं वाटतंय पहिल्यापेक्षा. आता मी नॉर्मल आहे. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. मी तर प्रयत्न करतेच आहे चांगला व्लॉग बनवायचा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. इथेच मी एंड करते. बाय.